ओम नमोजी सद्गुरुनाथा आपुल्या चरणी माझा माता वचन ऐकावे कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे समागत प्रतिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं गुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि। उपस्थित जमलेल्या माझ्या मातापित्यांनो, नामधारकांनो, हरिभक्तांनो, वारकऱ्यांनो, साधकांनो, साधकेतर मंडळींनो आणि माझ्या भगवंतावर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या आत्मस्वरूप भावंडांनो, सेवेकरिता निवडलेला अभंग अनंत कोटी ब्रह्मांड नायक कैवल्य साम्राज्य संत श्रेष्ठ योगीश्वर ज्ञानोबारायांचा योगियांना आलेला अनुभव या अभंगातून कथन केलेला आहे। बघा, या सोहळ्यासाठी उपस्थित गायक वृंद, टाळकरी वृंद, त्याचबरोबर गोड अशी मृदंगाची साथ, गोड अशी हार्मोनियमची साथ, सुंदर अशी ध्वनी व्यवस्था, त्याचबरोबर विणेकरी बाबा असतील, आमचे विद्यार्थी असतील, सर्व गायक वृंद आणि तुम्ही सर्वजण श्रोतेवर्ग, तुम्हा सर्वांच्या चरणाचं दर्शन घेते माझे सद्गुरू नारायण महाराज यांच्या चरणी नतमस्तक होते, पांडुरंगाच्या चरणाचं दर्शन घेते आणि सेवेला सुरुवात करते। विठ्ठल
सुरुवात करण्याआधी मी काही प्रश्न विचारते. सोपे आहेत, सर्वांना येतात, काही अवघड नाहीत. बघा, पहिला प्रश्न, देव कुणाकुणाला आवडतो? हात वर करा बरं जरा. सर्वांना आवडतो. छान. आता माझा दुसरा प्रश्न, कुणाकुणाला असं वाटतं की देव आपल्या घरी यावा? छान. आता माझा तिसरा छोटा प्रश्न, कुणाकुणाला असं वाटतं की आपण देवाच्या घरी लवकर जावं? वा रे वा. अहो हीच तर खरी गंमत आहे. हो, देवाला काय काम धंदा नाही म्हणून त्यानं आमच्या घरी यावं, आम्ही सांगल ते ऐकावं. आपण काय नको बाबा त्याच्याकडे जायला. देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघांच्या खांद्यावरनं जाणं. हा जो काही भ्रम झालाय आमचा, तो भ्रम दूर करायला पाहिजे. एक गोड प्रमाण आहे बघा, आम्ही वैकुंठवासी. आम्ही वैकुंठवासी. देवाच्या घरी जाणं म्हणजे आपल्याच घरी जाणं आहे, लक्षात ठेवा. हो, आम्ही जिथून आलोय तिथं परत जाण्यासाठी आमचा जन्म आहे. आलो याच कारणासाठी जन्माला आलोय. कोणतं ते? बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. बघा, ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी, नाथरायांनी, समर्थांनी जे सांगून ठेवलंय त्या पद्धतीनं आचरण करण्यासाठी, त्या पद्धतीनं वागण्यासाठी तुमचा आमचा जन्म आहे. नरदेहाचणी ज्ञाने सदच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकणी दिदला. नराचा नारायण होण्याचा अधिकार या मनुष्य देहात मिळालेला आहे. हो, आणि ते पूर्ण करण्यासाठी, ते साध्य करण्यासाठी आम्ही मनुष्य देहात आलोय. म्हणजे आता देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघांच्या खांद्यावरून जाणं, हा भ्रम बाजूला ठेवूया. बरं, आलोय कशासाठी आलोय? बघा, कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही क्रियेला कारण असतं, तसं हा मनुष्य देह धारण करायला सुद्धा कारण आहे. जन्माचं प्रयोजनच तुकाराम महाराजांनी परखड सांगितलंय. हो, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून आणि दुःखाची कारण जन्म घ्यावा. पण त्याच्याही पुढे जाऊन आम्हाला दुःख का होतं, पाप का होतं, लक्षात आलं का? आम्हाला मार्गदर्शन करणारा कुणीही भेटत नाही. मग याही जन्मी आम्ही सुख आणि दुःख बरोबर घेऊन येत असतो का? तर गेल्या जन्मी पाप आणि पुण्य केलेलं असतं. अर्जुनाने एकदा देवाला प्रश्न विचारला, म्हणले देवा, हे जीव सुख दुःख भोगतो त्यामागचं कारण काय? तू देतोस का? ते म्हणले नाही. मग ते का भोगतात? अर्जुना, मी सुख दुःखा वेगळा, पापा पुण्या निराळा, परिदंड मज वेगळा कोण करी. मी सुखा आणि दुःखापेक्षा वेगळा आहे, पापा आणि पुण्यापेक्षा निराळा आहे, पण फल दंड माझ्या हातात आहे. मग जीव असं का म्हणतो का देवामुळं सगळं झालं? तो त्याचा भ्रम आहे. मी जीवाच्या कुठल्याही कर्मात आडवा येत, जीवाचं कोणतंही प्रारब्ध मी लिहत नाही, तर त्याचं ते कर्म लिहित असतं. आणि जीव सुख दुःख भोगतो हे त्याच्या प्रारब्धावर भोगतो, हे मी देत नाही त्याला. आता प्रारब्ध म्हणजे काय, हाही मोठा प्रश्न आहे. प्रारब्ध म्हणजे गेल्या जन्मी केलेले जे संचित कर्म आहे, त्यामधील सुख आणि दुःख हा जो काही साठा आहे, त्या साठ्यातला म्हणजे संचितातला थोडासा भाग घेऊन आम्ही आलो. हो, संचित म्हणजे पूर्वजन्मात केलेलं जे संचित कर्म आहे. हो, प्रारब्ध घेऊन आम्ही जन्माला आलो. संचित, प्रारब्ध आणि क्रियामान हे त्रिपुटी आहे. संचित म्हणजे साठा, प्रारब्ध म्हणजे साठ्यातला थोडासा भाग, आणि क्रियामान म्हणजे वर्तमान, आम्ही जे करतोय ते. आज आम्ही या ठिकाणी कीर्तन ऐकतोय, निश्चितपणाने याची फलश्रुती जाऊन पुन्हा संचितात पडणार आहे. हे घटनाचक्र आहे, चालूच राहणार आहे. तसं गेल्या जन्मी जर तुम्ही पाप केलं असेल तर निश्चितपणाने या जन्मी दुःख भोगावंच लागेल. केले कर्म झाले भोगाले, केले कर्म झाले त्याची 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 भोगाले.
सुरक्षितपणानं सुख, पण त्याच्याही पलीकडे जाऊन आम्हाला पाप आणि पुण्यापासून बाजूला व्हायचं असेल, आम्हाला पापही नको, पुण्यही नको, सुखही नको आणि दुःखही नको, उरतंय ते जे शाश्वत सुख आहे, जे अंतिम समाधान आहे, भगवंत नावाचं जे फळ आहे, ते फळ उपभोगण्यासाठी माणसाचा जन्म आहे. आणि हे समजण्यासाठी मायाबाप हो हा मनुष्य देह आहे. इतर देहात कुणीही देव व्हायला जात नाही, तर याच देहात देव झालेले आहेत. प्रभू रामचंद्रांना सुद्धा सगुण रूप धारण करावं लागलं, तेही नरदेहात होते, पण नराचा नारायण झाले. कसे झाले? वशिष्ठांना शरण जाऊन. भगवान श्रीकृष्ण तेही नरदेहात होते, पण नराचा नारायण झाले. कसे झाले? सांधीपणींना शरण गेले. तसं मायबाप हो नराचा नारायण होण्यासाठी माणसाचा जन्म आहे. हो, पण जो जीव साधूच्या अंकितच झाला, तयाचा भार असे निरंजनाला, नारायणाचा भ्रम दूर केला, विसरू कसा मी गुरुपादुकाला विठ्ठल. बघा, आजच्या अभंगाची सुरुवात इतकी छान आहे. योगी या दुर्लभ, याचा सरळ अर्थ असा आहे की जो योगियांना सुद्धा सापडलेला नाही असा जो आहे भगवंत, त्याला मी पाहिला. हो, आता इथं योगी कुणाला म्हणायचं? ज्ञानोबराय हे योगी आहेत, ते परिपूर्ण योगीच आहेत. ज्ञानोबरायांनी 9030 ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहून सुद्धा ही मी केली नाही, ही भगवंता तुझ्या हातून घडलेली, ही तुझी तुला परत घे. म्हणजे कर्म करून कर्म संन्यास योग प्राप्त करणं, तो खरा योगी. आणखी योगी कुणाला म्हणावं? आत्मा असेल नाभीस्थानी, अष्ट पाकुळी तयाची खेळली, त्या घेई जे हिरोनी योग बळे. प्राण अधो तो ऊर्ध्व करावा, व्यान नाढीचा काढावा, आणि ऊर्ध्व बळे ओढावा न्यावा दशमद्वारा. आत्मया परमात्मया परम सुख भेटी झाली या, मग न विचेवया स्मरण विसरता. आता योगी कुणाला म्हणायचं? न जिता इंद्रिय दंडन, न जेविता तृप्त मन, ऐसा योगी समान जो आत्मज्ञानी बोलीजे. पुढं म्हणताना भगवंत म्हणतात, अर्जुन ऐक, नवही द्वारे रोधोनी, श्वासोच्छवास नेमोनी, आत्मा कोंडी त्रिकुट भुवनी, तोच योगी जाण पार्था. कळलं का? डोक्यावर न गेलं? समजून घेऊया. बाह्य कर्म आणि अंतरकर्म, बहिर्मुख परमार्थ आणि अंतर्मुख परमार्थ. म्हणजे बाहेर कर्म करत असताना सुद्धा योगी उठून दिसतो आणि अंतरकर्म करत असताना सुद्धा योगी उठून दिसतो. बाह्य कर्म आणि अंतरकर्म हे दोन्ही त्याच्यासाठी सारखंच असतं. पण ज्ञानयोगी जो म्हटलंय, जो आत्म्याला ओळखतो, जो स्वरूपाला ओळखतो, तो ज्ञानयोगी, तो खरा योगी. बघा, आत्मा असे नाभीस्थानी, आत्म्याचा वास कुठे? शरीरामध्ये, नाभीच्या ठिकाणी आत्मा असे नाभीस्थानी, अष्ट पाकुळी तयाची खेळली, 8 पाकळ्यांच्या मध्यभागी त्याचा वास असतो. आता त्या 8 पाकळ्या कोणकोणत्या? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचतत्व आहेत. मन, बुद्धी आणि अहंकार हे 3 स्थायी भाव असे मिळून 8 अष्ट पाकुळी तयाची खेळली. त्या घेई जे हिरोनी योग बळे, प्राण अधो तो ऊर्ध्व करावा, व्यान नाढीचा काढावा, आणि ऊर्ध्व बळे ओढावा न्यावा दशमद्वारा. म्हणजे 10वं द्वार. कुठल्या ठिकाणी न्यायचंय? 10व्या दाराच्या ठिकाणी. हाही प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो की नेमकं 10वं द्वार म्हणजे काय? तर हरिपाठामध्ये ज्ञानोबरायांनी खूप गोड सांगितलेलं आहे की ज्या दारात देव उभा राहतो, ज्या दारात देवाचा वास आहे, त्या दारात तू क्षणभर उभा रहा. देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी. देणे
म्हणा हरी देवना हा देवाची द्वार उभा जनवारे देवाचे द्वार उभा जनवारे तेने मूर्ती जारे दादेना तेने मूर्ती जारे दादेना देवाची द्वार उभा जनवारे देवाचे द्वार उभा जनवारे तेने मूर्ती जारे दादेना तेने मूर्ती जारे दादेना देवाची द्वारी उभा क्षणभरी. सर्वांना पाठातला अभंग आहे ना हा? सर्वांच्या पाठातला आहे ना? हाय की नाही? मग बोला, बोलत चला. जेवण करून आलाय ना सगळेजण? हा, काय म्हणलं रे? पुऱ्या खाऊन आले. बघा, देव ज्या दारात उभा राहतो त्या दारात तू क्षणभर उभा राहा. महिला मंडळ, देव कुठल्या दारात उभा राहतो? हा, देवाच्या दारात उभा. देवाचं दार कुठलं? 10वं द्वार. कुठे आहे मग ते? पंढरपूर मध्ये. बर, देव ज्या दारात उभा राहतो त्या दारात तू क्षणभर उभा राहा. हरिपाठ महाराष्ट्रात सगळीकडे म्हटला जातो. पण मोठी अडचण ही आहे की बाबा रे, इथं मोठा प्रश्न निर्माण होतो. हरिपाठ नंतर समजून घेऊया, आधी देवाचं दार का देवळाचं दार? संभ्रम इथं निर्माण झाला. देवाची द्वारी म्हटलं की देवळाचं दार डोळ्यासमोर आणतो. पण चुकीचं आहे. ज्या दारातून तुम्ही आम्ही येतो जातो त्याला देवळाचं दार म्हणायचं, आणि ज्या दारातून देव येतो जातो त्याला देवाचं दार म्हणायचं. हा वासुदेव करीतो फेरा वासुदेव करीतो फेरा वादिदेव बाहेर द्वारा कोणी काहीतरी दान पुण्य करा बघा, देवाची द्वारी उभा क्षणभरी. देवाच्या दारात क्षणभर उभं राहायचंय. देव कुठल्या दारात उभा राहतो? बोला, 10व्या दाराच्या ठिकाणी. वासुदेव करीतो फेरा. वाड्या आत बाहेर आणि दारात. कुठल्या वाड्यात? आता वासुदेव म्हटलं की कसं आहे? वासुदेव म्हणजे वास करणारा देव. कुठं? वासुदेव म्हटलं की पंढरपूरच्या वाळवंटाला, चंद्रभागेच्या. हो, ही मोर पिसाचं टोप लावलेली जर्मलची थाळी उजव्या हातात. दाण पावलं, उदार म्हणलं, आजच्या नावानं, बादच्या नावानं. आणि आम्ही इतके हुशार असतो का सगळ्या कुळाचा उद्धार करून घेतो आणि जाताना न चालणारी पावलं टाकतो खळा खोपडं. तुकोबरायांना तो वासुदेव अपेक्षित. वासुदेव म्हणजे वास करणारा. कुठं? वाड्या आत बाहेर आणि दारात. कुठल्या वाड्यात? दगडी वाड्यात, सिमेंट कॉन्क्रीटच्या वाड्यात. कुठल्या वाड्यात? हा वाडा दिसतोय, वाडा. आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर. चालू आहे का बंद आहे? माग माऊल्यांनो का ट्रॅफिक जाम झालंय? ट्रॅफिक जाम होणं म्हणजे ज्याला दम्याचा विकार आहे की नाही त्याला विचारा कसला ट्रॅफिक जाम होतो ते. लय डेंजर काम आहे ते. म्हणून अजपाजप साधड माऊलींनी त्याच काळात सांगितलंय, 12व्या शतकात.
देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. हो, आणि तिथं त्या 10व्या दाराच्या ठिकाणी स्थिर झालो. मग आत्मया परमात्मया परमसुख भेटी झाली. मग न विचेवया स्मरण विसरता. एकदा का त्याची भेट झाली, योग बळानं तिथपर्यंत पोहोचलो. हो, न जिता इंद्रिय दंडन न जेविता तृप्त म्हणा ऐसा योगी समान जो आत्मज्ञानी बोली जे. पुढं म्हणताना भगवंत म्हणतात, नवही द्वारे रोधोनी श्वासोच्छवास नेमोनी आत्मा कोंडी त्रिकुट भुवनी तोच योगी जाण पार्था. हो, तिन्ही गुणा पलीकडचा वास म्हणजे 10वं द्वार, लक्षात ठेवा. आणि ते कुठं आहे तर वरती आहे. दिशा दाखवताना वरची दाखवलेली आहे. हो, आणि तिथं पोचल्यानंतर आत्मया परमात्मया परमसुख भेटी झाली आणि तिथला जो आनंद उपभोगतो तो खरा योगी विठ्ठल. बघा, बाह्यांगानं कुणाला योगी म्हणावं? प्रपंचामध्ये योगी आणि सामान्य सारखेच दिसतात. बरं, योगी यांना प्रपंच नाही का? आहे, पण ते कौशल्यपूर्ण करतात. आणि तुम्ही आम्ही रडत कडत करतो. प्रपंच मी करतोय म्हणून ते रडत कडत होतं, आणि प्रपंच तो करतोय, तो चालवतोय म्हणून जे वागतात त्यांचा प्रपंच परमेश्वरच बघत असतो. आणि ती योग्यांसारखी राहत असतात. प्रपंच करत असताना षडविकारांचा आधार घ्यावाच लागतो. काम, क्रोध, मोह, मत्सर, अहंकार आणि दंभ हे षडविकार आहेत. षडविकार, षडरिपू. रिपू म्हणजे शत्रू, पण हे शत्रू कोणासाठी आहेत? त्यांच्या अधीन जे जातात त्यांच्यासाठी शत्रू आहेत. पण यांना जे आपल्या ताब्यात ठेवतात ते योगी. प्रापंचिकही त्याचा उपभोग घेतो आणि योगीही त्याचा उपभोग घेतो. हो, लक्षात येतंय ना? मागे झोप येते का? मागं माऊल्यांनो आळस देत आहे की? हां, फ्रेश करायचं आहे काय तुम्हाला? ओव्या म्हणणार का? येतात का? सुंदर माझे जाते गा फिरते बहुत. सुंदर माझे जाते गा फिरते बहुत. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके 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 तू ये रे बा विठ्ठला. बघा, म्हणून योगी इंद्रिय ताब्यात ठेवतो आणि वाटचाल करत असतो. उपभोग घेतो, प्रपंच करतोच करतो, नेटका करतो, तुमच्या आमच्यापेक्षा चांगला करतो, त्याला योगी म्हणायचं. योग ह कर्मसो कौशलम, कर्मातल्या कुशलतेला योग म्हणायचं. मग त्याच्यासाठी उपास तपास कर, एका पायावर उभा राहा, नाही का? काही करायची गरज नाही. त्यानं स्वतःला ओळखलं, आत्मज्ञानाला ओळखलं, स्वरूपाशी एकनिष्ठ राहिला. हो, आपण आपणाला पाहणे, ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणाशी आपण, आणि ज्यानं आत्मज्ञान प्राप्त केलं तो योगी. पण ज्ञानोबरायांच्या अभंगाची सुरुवात योगी या दुर्लभ, याचा त्यांनी म्हटलेलं आहे की जो योगियांना सुद्धा सापडलेला नाही त्याला मी पाहिला. आता इथं योगी कोणाला म्हणायचं? हरिपाठात सुद्धा बरीच प्रमाण आहेत. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी. उपाधी या दांभिकपणा आहे. धर्म, दंभ धर्म म्हणजे दांभिकपणा आहे. हो, योग याग क्रिया धर्मा धर्म माया गेले ते विलया. एकदा का हरिपाठ केला की आम्हाला या बाकी सगळ्या गोष्टींची गरज नाही. हो, त्याला नामदेवरायांनी गोड आणि प्रमाण दिलंय. योगियांच्या ध्यानी ध्याताना तुडसे आणि तो तू आम्हापाशी मागे पुढे. हो, देवा योगियांनी तुझं किती बी ध्यान केलं, किती बी नामस्मरण केलं, तरी बी तू त्यांना काही विचारत नाहीस. असा तू आम्हापाशी मागे पुढे.
आता हा योग कुठला? अर्जुना, स्वार्थासाठी, सुखासाठी, आयुष्य वाढवण्यासाठी जे योगाचं नाटक करतात हो, अशांना योगी म्हणायचं. तीन नाटकी आहेत. योगानं जर आयुष्य वाढवायचं होतं तर ज्ञानोबारायांना 22व्या वर्षी जायची गरज. योगानं जर आयुष्य वाढवायचं होतं तर स्वामी विवेकानंदांना 40व्या वर्षी जायची गरज. ही जी दोन मी नावं सांगितली ना, ही जगातील सर्वोत्तम योगी आहेत. ज्ञानोबाराय आणि स्वामी विवेकानंद. पण त्यांनी आयुष्य वाढवलं का हो? मग अलीकडं जो हा योगाचा प्रकार सुरू झालेला आहे, आयुष्यभर केलेलं जे कर्म आहे ते प्रामाणिकपणे करून भगवंताला अर्पण केलं असतं आम्ही कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता, तर तो योग ते कर्म भगवंतापर्यंत पोहोचलं असतं. पण आम्ही सुखासाठी, स्वार्थासाठी, आयुष्य वाढवण्यासाठी, रोगराईच्या भीतीपोटी, मरणाच्या भीतीपोटी योग करतो हो. जो योग ज्ञानोबारा यांनी 12व्या शतकात सांगितलेला आहे. आणि भक्ती आमची कशी? वारानुसार भक्ती हो. आला सोमवार आला की आम्हाला कोण आठवतं? कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणींद्र माता मुकुटी जळाळी, कारण्य सिंधू भवदुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. झालं महाराज. सोमवार गेला. पुढचा सोमवार येईपर्यंत याला काय भगवान श्री महादेव आठवत. आला मंगळवार आला की याला कोण आठवते? आदिशक्ती मुक्ताई, आदिशक्ती भगवती आठवते. अग भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला ये ग, अग भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला ये ग, गोंधळाला ये ग, मान कुंकवाचा घे ग, गोंधळाला ये ग, मान कुंकवाचा घे. हे गोंधळाला ये ग, मान कुंकवाचा दे ग, गोंधळाला ये ग, मान कुंकवाचा दे ग, गोंधळाला ये ग, मान कुंकवाचा घे. हे गोंधळाला ये ग, कुंकवाचा दे ग, गोंधळाला ये ग, मान कुंकवाचा दे ग, कुंकवाचा दे ग. मंगळवार झाला. पुढचा मंगळवार येईपर्यंत याला काय आदिशक्ती आठवत. आला ये ग, अग ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, 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 माझे पंढरीचे आई. हे माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई. अग ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, पंढरीचे आई माझे पंढरीचे आई. झालं. बुधवार गेला. पुढचा बुधवारपर्यंत याला काही विठुराया आठवत. आला दत्तात्रेया तव शरणम, दत्तनाथा तव शरणम, त्रिगुणात्मका त्रिगुणातीता त्रिभुवन पालक तव शरणम, शाश्वत मूर्ते तव शरणम, श्याम सुंदरा तव शरणम, शेषाभरणा शेषभूषणा शेषशायी गुरु तव शरणम, षडभुज मूर्ते तव शरणम, षडभुज यतिवर तव शरणम, दंडक मंडलु गदा पद्म शंख चक्रधर तव शरणम, करुणानिधे तव शरणम, करुणासागर तव शरणम, श्रीपाद वल्लभ भक्तवत्सला तव शरणम. झालं. गुरुवार. पुढच्या गुरुवार
येत नाही तोपर्यंत याला काय दत्त महाराज आठवत आला. पुन्हा याला आदिशक्ती आठवते, दुर्गा नाही का. एक आंबा गोंधळाला आवाज घुमू लागला. एक आंबा गोंधळाला आवाज घुमू लागला. अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. हे अंबाबाई ग, तुझा संबळ वाजला. अंबाबाई ग, तुझा संबळ वाजला. झालं शुक्रवार. कुणाच्या अंगात वगैरे संचार नाही ना झालेला. दुर्गा माता घरच नाही ना आलेली. झाला शुक्रवार गेला आला. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वणारी अंजनी सुता रामदूता प्रबंधना. झालं शनिवारीच फक्त व्यायाम करणार. आठवडाभर सुट्टी. आला खंडोबरायाचा येडवाय लागल मुरळीला. लागल मुरळीला ग माझ्या लागल वाग्याला. लागल जेजुरीचा खंडराया गराया येतो भक्ताला ताराया ताराया. येतो भक्ताला ताराया तारा. येतो भक्ताला ताराया तारा. पावतो नवसाला देव पावतो नवसाला. पावतो नवसाला देव पावतो नवसाला. खंडोबरायाचं येडवाय लागल मुरळीला. लागल मुरळीला ग माझ्या लागल वाग्याला. अहम वाग्या सोहम वाग्या. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम जगवारी. सावध होऊन भजनी लागा देव करा बारी. हे माझा हे माझा मल्हारीची मारी मल्हारीची मारी. 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 मल्हारीची मारी. वाह टाळ्या वाजवणार आहेत की नाही. घाम आला मला. बघा ही जी काही रूप सांगितली भगवंताची ही सगुण रूप आहेत. ही रूप कोणती आहेत. सगुण रूप आहे. सगुणाचे ने आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सगुणाच्या ठिकाणी निर्गुणाचं अधिष्ठान ठेव. हो आणि मग भक्ती कर, मग परमार्थ कर. समजतंय का. बघा एक दृष्टांत देते. एक तरुण मुलगी होती. तिला काय घरी कोणीच नव्हतं आणि काहीतरी करमणूक असावी म्हणून तिनं काय केलं. बोलणारा पोपट घेऊन आली. बोलका पोपट बाजारातून आणला. पिंजऱ्यामध्ये पोपट ठेवला आणि घरी पिंजरा नेऊन अडकवला. आणि ही आपली घरातल्या कामाला लागली. बघा काही दिवसानंतर हिच्या लक्षात आलं ते पोपट शिवरं निघालं. शिव्या देणारं. बसता उठता शिव्या द्यायचं. ही म्हणली बया करमणुकीसाठी पोपट आणला पण ही शिवरं निघालं. मग याचा अवगुण दूर करायला पाहिजे. हो मग याला एका महाराजाकडे घेऊन गेली. त्या महाराजाला बी काय कामधंदा नव्हता. हो ती बी गिरायकाची वाट बघत होतं. ही पोपटाला घेऊन गेली. म्हणली महाराज अहो हे पोपट शिव्या देतंय.
तेवढं म्हणले याचा अवगुण दूर करा. खरं सांगू का, त्या पोपटाच्या अवगुणावर औषध त्या महाराजाकडं पण नव्हतं, पण गिराईक सोडायचं औषध नव्हतं, पण टेक्निक होतं. बघा, ते म्हणले पोरी माझ्याकडं काय याच्या अवगुणावर औषध नाही. हो, पण एक पर्याय सांगतो की बाबा माझ्याकडे एक मादी पोपट आहे, तो घेऊन जा. तुझा नर पोपट झाला सरळ तर झाला. हो, त्या महाराजामुळं त्या मादी पोपटाला हरिपाठ पाठ होता, काकडा पाठ होता, प्रार्थना येत होती. ते महाराज रोज करायचं, त्याच्यामुळे त्या मादी पोपटालाही सगळं काही पाठ होतं, ती रोज करायची. झालं, ती दोन्ही पोपटं घेऊन घरी गेली. पिंजऱ्यात दोन्ही पोपटं घातली, ती घरी घेऊन गेली, पिंजरा अडकून ठेवला. ही आपली घरातल्या कामाला लागली. आणि काय सांगावं, हो अहो त्या पोपट शिव्या द्यायचं बंदच झालं. आणि त्या दोघांमध्ये संवाद सुरू झाला. नर पोपट मादी पोपटाला म्हणतो, बरं तू काय बी म्हण ग, तू काय बी म्हण, तुझ्यामुळं माझ्या शिव्या बंद झाल्या ग, बरं वाटतंय. पण एका गोष्टीचं दुःख होतंय. ती म्हणाली, काय रे? काय नाही ग, तुझ्यामुळं माझ्या शिव्या बंद झाल्या, पण माझ्यामुळं तुझा हरिपाठ काकडा बंद झाला याचं दुःख होतंय. हो, ती म्हणाली, अरे वेड्या, ज्याच्यासाठी हरिपाठ काकडा करत होते तो आता मिळालाय, मग कशाला करू. ही पिंजऱ्यातल्या पोपटाची गोष्ट, इथं बसलेल्या पोपटांची गोष्ट. पोपटांनो, आपला हेतू सरळ झाला. कुठला देव कशासाठी करतो परमार्थ? प्रपंचासाठी, सुखासाठी, स्वार्थासाठी. हो, ज्ञानोबारायांनी तोच योग देवाची द्वारी उभा क्षणभरी. महाराज, आपण वर्षातनं एकदा पंढरीची वारी करतो. करता का नाही तुम्ही सर्वजण पंढरीची वारी? जाता का वारीला? पंढरीची वारी वर्षातनं एकदा होते तुमच्याकडून, 2दा होते, 4दा होते, महिन्यातनं 2 वेळा होते, वर्षातनं 24 वेळा होते. पण योगी पंढरपूरची वारी दिवसातनं 21,600 वेळेला करतो. विठ्ठल 21,600 वेळेला दिवसातनं तो पंढरीची वारी करतो. त्याचं लक्ष तिथंच असतं. हो, अजपा जपणे उलट प्राणाचा. हातातलं काम सुरू आहे, पण चित्त मात्र तिथे आहे. हो, संतांनी हे उगीच नाही सांगून ठेवलेलं आहे. तुकोबरायांनी तेच सांगितलंय, वासुदेव त्याच्याकडे लक्ष द्या, त्याच्या येण्या जाण्याकडे लक्ष द्या. लाहो कर गाठ घाला मूळ बंदी, झाला गुण बंदे, वासुदेव त्याच्याकडे लक्ष द्या. ते अजपाजप साधन आहे, जप आहे तो. कुठं लक्ष आहे आमचं? आणि मग कुठं आम्ही आठवडाभर करतो आणि मग आम्ही योगी. अरे कुठलं डोंबलाचे योगीले का तुम्ही? हां, ज्ञानोबारायांना त्याच अशाच योग्यांचा राग आहे. बघा, उलट एक गोष्ट सांगू, अज्ञानात जितकं सुख आहे तितकं ज्ञानात नाही. बघा, ज्याच्याकडं काहीच नाही ना तो खुशाल आहे, पण ज्याच्याकडं हाय त्याच्या काकत मांजर आहेत. आणि त्याच्यासारखं मोठं दुखणं कुठं नाही. हो, नवल अहंकाराची गोटी, विशेष न लगे
अज्ञानाच्या पाठीन ती झोंबे सज्ञानाच्या कंठी नाना संकटे नाचवी. हो, जरा हरिपाठ आला, जरा दोन अभंगपाठ झालं, जरा सांगायला आलं, इतकं आकडलेलं असतं ते, त्याला धड बसता येत नाही कराड झाल्यागत, आणि धड उठताही येत नाही. असं माझ्यासारखा नवल अहंकाराची गोटी, विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी. बरं, ते विशेष काय अज्ञानाच्या मागं लागत नाही. आणि अज्ञानात सुख म्हणजे कळलं का? बघा, त्याला काही आपल्याला काही कळतच नाही, त्याला कोण काही कामच सांगत नाही. शुगर 500 कडे गेली या, ह्याला माहीत नाही. डॉक्टरने सांगितलं चेक करून बघा, नाही आपलं नुसतं चेक करून बघा. ह्यानं चेक केली 500. बोंबलाय लागलं. दुसऱ्या दिवशी 4ला उठूनच 8 वाजेपर्यंत घाम काढतंय. घाम का निघाला? कळालं, म्हणजेच ज्ञान. हो, ज्ञान हे अज्ञान संपवण्यासाठी आहे. अज्ञान संपलं की ज्ञान ही टाकून द्यावं आणि आपण झडझडून मोकळं व्हावं. रोगाला औषध लागू झालं, औषध घेतलं, रोग बरा झाला की उगच औषध घेत बसायचं का? रोग जसा टाकून दिला तसं औषधही टाकून द्यावं. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी ओझ. एक गोड दृष्टांत आहे बघा. काय झालं? एक जण रस्त्याने चालला होता आणि जाता जाता पायात काटा मोडला. जाता जाता पायात काटा मोडला. पायात काटा मोडला. आई ग म्हणाला, आता काय करायचं? म्हणून काय केलं, रस्त्याच्या आजूबाजूला बघितलं तर बाबळीच्या काट्याचं कुंपण होतं. त्यातला पांढरा शुभ्र एक काटा घेतला, हळूहळू एका दगडावर जाऊन बसला. ज्या पायाला काटा लागलेला त्या पायातला काटा काढायला सुरुवात केली. पायातला काटा निघाला, बरं वाटलं. पायातला काटा निघाला, बरं वाटलं. पायातला काटा टाकून दिला, हातातल्या काट्याकडे बघतंय. पुढं उपयोगाला येईल म्हणून खिशात ठेवला. घरी गेलं, अनावधानानं, माहीत नाही याला आपल्या खिशात काटा आहे, अनावधानानं पालतं झोपलं. काटा उभा झाला आणि घुसला बरगडीत आणि ते मेलं. अरे, पायातला काटा काढायला हातातला काटा घेतला, पायातला दिला, हातातला बी दे. तसं परमार्थ करायचं आहे ना, तर शून्य हो, मावळ शिल्लकच राहू नको. काही कळतच नाही आपल्याला. हो, ज्ञानाचं ओझं फार आहे, पण झडझडून मोकळं झालो मग परमार्थातला आनंद बघा. विठ्ठल ज्ञानी यांच्याकडं अहंकार आहे. हो, मग ते काय होतं ना, घरकाना गाठका. एक जण तर्कशास्त्राचा अभ्यास करायला जंगलात गेलं. धरा भाता. हो, जंगलामध्ये गेला. कडक ऊन पडलेलं जंगलामध्ये. हो, ही गटुळी घेतली पुस्तकाची काकला. एकांतात अभ्यास झाला पाहिजे. कशाचा? तर्कशास्त्राचा. एकांतात अभ्यास झाला पाहिजे म्हणून हा जंगलामध्ये गेला. जंगलात ह्याला जे कडक उन्हाचा तडाखा बसायला लागला. हो, अरे 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 म्हणला, आता तहानेनं जीव व्याकुळ व्हायला लागला, कासावीस व्हायला लागला. म्हणला पाणी कुठं मिळायचं? तेवढ्यात एक आदिवाशाचं पोरगं वरती झाडावर बसलेलं, काळं कुट्ट, एकच फडकं गुंडाळलेलं, त्यानं टणकण उडी मारून खाली आलं. हो, साहेब हा इकडं कुठं आला जंगलात? साहेब म्हणला, अरे पोरा, तर्कशास्त्राचा अभ्यास करायला आलोय, पण पोरा मला तहान लागले, पाणी कुठं मिळायचं? पोरगं म्हणलं, चला मला बी तहान लागले. याचा अर्थ काय होतो? ज्ञानियालाही तहान लागते आणि अज्ञानाला बी तहान लागते. ज्ञानियालाही देव पाहिजे आणि अज्ञानाला सुद्धा देव पाहिजे. पण ज्ञानी आणि अज्ञानी यांच्यामधला फरक जरा बघूया. पोरा म्हणले मला तहान लागले, मग दोघेही ते पाणी शोधायला गेले. पोरगं म्हणलं, साहेब त्या ठिकाणी पाणी असावं, त्या ठिकाणी पाणी असावं. हो, साहेब म्हणला, तुला रे कसं माहीत? पोरगं म्हणला, हो साहेब, बाकीची सगळी झाडं उन्हानं वाळून गेलेत, पण तेवढंच एक झाड हिरवं दिसतंय, म्हणजे तिथलं त्या ठिकाणी पाणी असावं. हा तर्क झाला.
अभ्यास कराय कोण निघाले तर्काचा, मग ती भ्रष्टच आहे ना. तिथं गेले, पाला पाचोळ्यामुळे पाणी काय दिसणार. पोरानं काय केलं, वरचं पाणी बाजूला केलं हो, आणि गटा 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 पाणी पिऊन तृप्त झाला. पोरगा म्हणला, साहेब तुमच्या फ्रीज पेक्षा गार पाणी आहे, प्या. हे येडं गाजर तिथं गेलं, म्हणतोय पाणी कुठून आलेलं असावं. अरे अहो साहेब जाऊ दे की, काय करायचे तुम्हाला, मिळालंय तर प्या. छे छे, तर्कशास्त्राचा अभ्यास करायला आलोय, तर्क लावल्याशिवाय सुट्टी. पाणी किती दिवसापूर्वीचं असावं, कुठनं आलेलं असावं, किती खोल असावं, ह्यानं ग बसावं का नाही. यानं हातोबा माग केला आणि तळात हात घातला. जसा का तळात हात घातला तसा तळातला गाळ भसा 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 वरती आला आणि पाणी झालं काय का खडूळ. गडूळ बर. अरे 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 म्हणला, आता मी पाणी कसा पिऊ. ते पोरग म्हणला, अरे दीड शहाण्या, गप पाणी प्यायचं आणि तृप्त व्हायचं, दिल्या का उगा शंका घेत बसलेस. तशी सुशिक्षितांची अवस्था आहे. परमार्थातलं सुख घेणारी माणसं अज्ञानीच आहेत, पण शंका आणि कुशंका काढणारी ही ज्ञानी. ज्ञानी म्हणण्यापेक्षा कुठलं डोमलाचं ज्ञानी ते. मग त्यांच्या वाटेला काय येतं बघा, परमार्थ करत असताना विश्वास ठेवून परमार्थ करावा. विश्वासा पलीकडे या जगात दुसरं कुठलंही साधन नाही. मग तू किती बी शिक. ज्ञानोबा आहे, कुठली डिग्री घ्यायला गेले होते. तुकोब्बर आहे, कुठली डिग्री घ्यायला गेले होते. काही नाही. स्वानुभव सिद्ध परमार्थ, श्रद्धा, भक्ती, विश्वासाच्या बळावर त्यांनी देव प्राप्त केला. हो, नाहीतर आहेच. एक जण बघा फिलॉसॉफी विषय घेऊन गावाकडे यायला निघाला, म्हणजे तर्कशास्त्र विषय घेऊन तो ग्रॅज्युएट झालेला. हा, तर्कशास्त्र काय, तर्कशास्त्र बोलत चला काय. हा, तर्कशास्त्र. गावाकडे येत असताना गावामध्ये लोड शेडिंग चालू होतं आणि लोड शेडिंगमुळे गावातली लाईट गेली होती. सगळीकडे अंधार होता. येता येता याचा पाय भरला. कशानं भरला कोणास ठाऊक, पण पाय भरला. हा म्हणला, कशानं भरला असावा. अरे राहू दे, गावात गेल्यावर लाईट आल्यावर बघ. छे छे, तर्कशास्त्र घेऊन डिग्री केली, फुकट आहे. तर्क लावल्याशिवाय सुट्टी. पाय वर केला आणि हातात घेतला. वला लागलं दे सोडून. गावात गेल्यावर लाईट आल्यावर बघ. छे छे, आत्ता सोक्ष मोक्ष. वला लागलं पण कळ ना म्हणून नाकाकडं नेलं. योगायोगानं सर्दी बी झाली होती, वास पण येणार. तो म्हणाला, अरे कशानं भरला असावा, आता पुढचं का करू का. संशयाहुनी घोर तुझे पाप नाही तोरण, ते विनाशाचे वाघुर प्राणियाचे विठ्ठल. म्हणून ज्ञान असो किंवा नसो, ज्ञानी असणं अज्ञानी असणं हा फरकच नाही. शून्यहून ज्ञान बी टाकून द्या ना अज्ञान बी टाकून द्या, काही कळतच नाही आपल्याला. शून्य व्हा, लीन व्हा, अगदी नवे नवे मावळा. हो, नाहीतर या ज्ञानानं या अहंकारानं आम्हाला पिचलंय. अग ग ग ग ग ग, ऐक भरूड माहीत. अग ग ग ग ग मनुष्य इंगळी अति. कशानं, कुठल्या दारू. मनुष्य इंगळी अति दारुण. झपाटलंय कुणी, मनुष्य देहानं झपाटलंय. आता मनुष्य देहानं झपाटलंय म्हणजे देह बुद्धीनं झपाटलंय. मजना गमारीला तिनं कुणी त्या इंगळीनं. ती इंगळी म्हणजे अहंकार.
बघा जे अहंकारी असतं का नाही ते तन 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 करत असतं जर कायम पेटलेलंच हो ठास 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 करत असतं सर्वांगी वेदना जाण थिंगळी म्हणजे अहंकार म्हणून ज्ञान गिळूनी गावा विठ्ठल आजच्या अभंगाचा जो भावार्थ आहे योग पहिला शब्द योगिया अजून पहिला शब्द पूर्ण व्हायचा आहे आता अभंगाकडे येऊया अभंगाचं प्रथम चरण योगिया दुर्लभ महाराजांसाठी जोरात टाळ्या वाजवा बघा ज्ञानोबरायांचं जे साहित्य आहे का नाही ते इतकं गोड आहे बघा त्यांच्या साहित्याकडे जर बघायला गेलो तर स्त्रीचं अंग दिसतं म्हणजे स्त्री अंगानं नटलेलं हो मग स्त्रीकडं काय आहे तर ममत्वाची भावना आहे अपत्याबद्दलची जी पोटतिडीक आहे जो जिव्हाळ आहे जो कळवळ आहे तो माऊलींच्याकडे आहे आणि तो दिसतो साहित्यातनं स्त्रियांगानं हो आजचाच अभंग घ्या ना योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी साजणी या शब्दात स्त्रीत्व दडलेलं आहे कुठल्या शब्दात इकडे लक्ष द्या योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजणी साजणी या शब्दात स्त्रीत्व दडलेलं आहे हो कुठलाही अभंग घ्या रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजणी साजणी पैल तोगे काव कोत आहे शकून घे माये सखे माये साजणी या ज्या काही विरहीण आहेत ज्ञानोबरायांच्या बऱ्याच विरहीण आहेत
त्या दिसत्यात साहित्यातनं स्त्रियांगानं का अंतःकरण चिंब भिजलेलं आहे. कशासाठी? तुमच्या आमच्या कळवळ्यापोटी ऐशा कळवळ्याच्या जाती करी लाभाविण प्रीती. हा, ती एकच व्यक्ती आहे जगामध्ये, ती म्हणजे आई. आणि ते तत्व माऊलींच्या अंगी असल्यामुळं आपण त्यांना माऊली म्हणतो, आई म्हणतो. विठ्ठल बघा, ज्या वेळेला हा अभंग लिहिला गेला त्यावेळेला माऊलींची अवस्था काय निर्माण झाली असावी. तर बघा, या अभंगातून माऊलींचा खोडकरपणा दिसतो. 2 मैत्रिणींची लग्न ठरलेली आहेत आणि त्या दोघींमध्ये संवाद सुरू झालेला आहे. हो, त्या दोघींमध्ये संवाद सुरू झालेला आहे. पोरीनो ऐका. हां, एक म्हणते, माझ्याला जर बघितलंस की नाही तर चक्कर येऊन पडशील. इतका राजबिंड आहे, गोरा गोरा पाण आहे, भरदार छातीचा आहे. हो, 4 माणसात उठून दिसणार आहे. दुसरी म्हणती, तुझा काय घेऊन बसली, माझा तर केळीच्या कोंबासारखा आहे, हळदीवाणी पिवळा जरद आहे, ढुंगणाखाली 4 चाकी आहे. म्हणजे डिवचा डिवची हा जो काही प्रकार असतो की नाही, तसं ज्ञानोबारायांनी खोड काढली. योगी यांना बी नाही सापडला, तो म्या डोळ्यानं पाहिला. हो, हा झाला पहिल्या चरणाचा अनुभव. बघा, उपवरता कधी येते, भगवंताला हाक मारणं कधी होतं, भक्ती उपवर झाल्यानंतर. हो, स्त्री जशी उपवर झाल्यानंतर आपल्या पतीचा वेध घेते, पतीचं स्मरण करते, भावी जोडीदाराची आठवण काढते. का काढते? ती उपवर झालेली असते. विना उपवर झालेल्याचा उपयोग नाही. उपवर व्हावं लागतं आणि मग पतीचा धावा करावा लागतो. तसं परमार्थिक जीवनामध्ये, परमार्थिक क्षेत्रामध्ये भक्ती ही उपवर व्हावी लागते. पण त्यासाठी बघा, तसं देवाबद्दल उपवरता आली, त्रिविध तापे तापला, संसार दुखे दुखावला आणि तोची अधिकारी झाला परमार्थाशी. त्रिविध तापाचे चटके बसले, संसार दुःखानं दुखावला की हितनं हळी येते. त्रिविध ताप माहित आहेत का माऊल्यांनो? आहेत का माहीत? माऊल्या मनात म्हणत असलेल्या, तुझं ताप राहू दे बाजूला, तुला बोलवून जो पश्चाताप झालाय त्याचं काय करू ते सांग. हा, आल्यापासून बोर केलंय, हसवावं नाही तर काय. असं काय नाही ना, आयुष्याचं हस झालंय, त्यातनं सावरण्याचा प्रयत्न करूया. पुन्हा जर का आयुष्याचं असं झालं ना, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम, पुन्हा चालू आहे, लक्षात ठेवा. हो, घरातल्याच कथा, प्रपंचातल्याच कथा जर कीर्तनाच्या व्यासपीठावरून व्हायला लागल्या तर उद्धार कधी होणार? मिळालंय त्रिविध तापानं विणलेलं हे शरीर. कोणकोणते ताप आहेत? आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक. आधी दैविक ताप म्हणजे काय? ज्ञानोबारायांनी गोड प्रमाण दिलंय बघा. पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु केले म्हणजे पूर्वजन्मात जे काही पापकर्म केलेलं असतं नाही. हो, म्हणजे उपजतच, म्हणजे जन्माला येताना व्यंग घेऊन जन्माला येणं, उपजतच आंधळं, उपजतच बहिरं, उपजतच नाकन तोंड एक, उपजतच हातपाय नसलेलं धड.
हो, उपजतच तिरळ, उपजतच खेकड्याच्या चालीचं. हो, काय मंडळी म्हणतील एका जन्माला आले आणि काही न करता ह्याला ताप का एवढा? हा ताप या जन्मातला नाही, हा ताप गेल्या जन्मातला आहे. हो, विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले, अंधार कोठडीत आम्ही स्वतःला गाढवून घेतले विषय सुख सेवन करून. हो, आणि मग 84 लक्ष योनी हिंडता दुःख भोगिले. बघा, मग त्याचं फळ आम्ही जन्माला येताना व्यंग घेऊन जन्माला येतो. हे झालं आधी दैविक ताप. आधी भौतिक ताप म्हणजे काय तर दुसऱ्याकडून होणारा ताप. आणि तो काय होतो तर बेसावधपणानं वागल्यामुळं. काय त्याची लक्षणं? वीज पडून मरणं, पाण्यात बुडून मरणं, कड्यावरून पडून मरणं, विंचू चावून मरणं, सर्पदंश होऊन मरणं. हे दुसऱ्याकडून झालेले ताप आहेत. ते का होतात तर दैनंदिन जीवनामध्ये बेसावधपणानं वागल्यामुळं. आमच्या आयुष्यामध्ये सावधानता नाही, प्रत्येक कर्माच्या ठिकाणी प्रत्येक क्षणाला जागृती नाही. हो, मग आम्हाला भौतिक दुःखाला सामोरं जावं लागतं. एक दृष्टांत देते आपल्या बोलीभाषेतला. बघा, एक शेतकरी होता, त्याने बैल पाळला होता, पण तो बैल बुजरा होता. तो बैल बुजरा होता. बुजरा म्हणजे भित्रा. बुजरा म्हणजे भित्रा बैल होता तो त्याला पाणी पाजायला म्हणून शेतावर विहिरीवर वगैरे घेऊन गेला. विहिरीवर पाणी वगैरे पाजलं आणि परत येत असताना याला झाली तंबाखूची तलब झाली तलब. हो, तेवढ्यात ह्याचा जुना मित्र भेटला, शिरपा. हो, शिरपाकडे गेला. शिरपा, अरे तंबाखू आहे का? शिरपा म्हणला हाय की. हो, मग आता बरं, शिरपा एकटा आला नव्हता, आपल्या म्हशी बरोबर घेऊन आलेला. पण शिरपाच्या म्हशी झुडपाच्या आडानं चरत होत्या. तुम्ही नाही बरं, शिरपाच्या म्हशी झुडपाच्या आडानं चरत होत्या. हां, ह्या दोघांची तंबाखू पार्टी सुरू झाली आणि बैल कुठं बांधू म्हणून हातालाच दावं गुंडाळलं. बैलाचं दावं, दोरी कासरा कुठं गुंडाळला? हातालाच. ह्या दोघांची तंबाखू पार्टी सुरू झाली आणि तेवढ्यात काय झालं, शिरपाची म्हस झुडपाच्या आडानं हॉक करून बाहेर आली. जशी ह्याची म्हस बाहेर आली तसा ह्याचा बैल उधाळला. कुठं गुंडाळल्याला? त्याला घेऊन काट्यातनं, कुट्यातनं, नांगरटीतनं, वड्यातनं, वगाळातनं, दगडातनं, झुडपातनं, खडकातनं, इंचानं फाडत नेला. बरं, हीच जर का सावधानता असती का आपला बैल बुजराय, तो एका म्हशीला भिणार आहे. हो, दूर कुठं तरी नेऊन बांधावा. हो, आणि मग आपली तंबाखू खावी. काय नाही, हे दैनंदिन जीवनामध्ये बेसावधपणानं वागल्यामुळं तुम्हा आम्हाला भौतिक दुःखाला सामोरं जावं लागतं. हे झालं भौतिक दुःख. तिसरं जे दुःख आहे, तिसरा जो ताप आहे तो आहे आध्यात्मिक ताप. आणि तो का होतो? ह्या जाडग्या जिभीवर नियंत्रण नसल्या. हां, आध्यात्मिक ताप म्हणजे आतून होणारे रोग, आतून होणारे आजार. ते का होतात? हिच्यावर नियंत्रण नसल्यामुळं. हो, वल सुख गरगरीत रसरशीत खातंय, सुट्टी दिनाच घरी जेवायला येईनाच, रात्रंदिवस ढाब्यावरच. हो, मग काय होतं? कुठले कुठले रोग आहेत? जुलाब, वांती, उलटी, पित्त, अल्सर, वारफोडं, नायटा, नारू, हत्तीपाय, मांजऱ्या, कुपऱ्या, कांजण्या. हे मी माझ्या मनाचं सांगत दासबोधात गोड वर्णन केलेलं आहे. हो, मी हे त्रिविध ताप 1% सुद्धा मी सांगितलेलं नाही आहेत. हे 1% सुद्धा नाहीत. दासबोधातला समास वाचा. हो, गोड वर्णन केलेले आहेत त्रिविध ताप. मुतखडा माहितीये का? लय वाईट. हो, ते घर बघत नाही, दार बघत नाही, बाजार बघत नाही, चौक बघत नाही, कुठंही लोळायला होतं. हो, कुठंही लोळायला होतं. माऊली प्रसूतीच्या वेदना सहन करेल तरी पण त्या खड्याच्या वेदना लय वाईट. हो, का? पोटी संतान जन्माला येणारे त्याचा आनंद भेटतो. खडा जन्माला घालून कुठला आनंद मिळणार आहे? काय तो अनमोल आहे म्हणून अंगठीत घालायचा आहे? हं, काय?
एवढ्या कळा सोसून त्याला जन्माला घाला ते घाला, बरं बिना कामाचंच. डॉक्टर तारीख तरी सांगतात की बाबा प्रसूतीची तारीख देतो, ह्या खड्याच्या प्रसूतीची तारीखच देत नाही डॉक्टर. ते खडान तुमचं तुम्ही बघून घ्या. हो, सोनोग्राफी करायला जातो आम्ही बाळणपणाच्या. डॉक्टर सांगतात बाळ सुदृढ आहे बरं. हेच जर डॉक्टरनं सांगितलं खडा सुदृढ आहे बरं, काय होईल? आत्ता हसायला येतंय, ज्याला झालाय त्याला विचारा काय अवस्था होते ते. असा आहे मुतखडा, मूळव्याध माहितीये का? आप्पा तिरको का चालताय? आप्पा म्हणताय काय सांगू बाबा, खाल्लेलं भिडतोय. खाताना बरं वाटतं, निसटताना लई ताप देत ते. असं आहे मूळव्याध. ही त्रिविध तापाचे चटके बसले, संसार दुखाणं दुखावला की हितनं हळी येते. हो, मग त्या वेळेला गप बसायचं नाही. ज्या वेळेला असं वाटतं त्यावेळेला गप बसायचं नाही. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेणे विण जीवा सुख नोहे. अशी ज्या वेळेला वेळ येते ती वेळ दौडू नका. तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेट केशवा. हो, ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ती वेळ येते, ती अवस्था येते, ती वेळ दौडू नका. बघा, संतांच्या आयुष्यामध्ये ती वेळ येत असेल तर मग आमच्या आयुष्यामध्ये का नाही येणार? त्यांचा आणि आमचा अनुभव काय वेगळा आहे का? काही नाही. हो, देव पहावयासी गेलो तेथेची देव होऊन ठेलो. ज्ञानोबरायांची ती अवस्था झाली. हो, ज्ञानोबराय उपजतच उपवर होते. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. उपजतच उपवर होते, पण आम्ही 90 वर्ष झाले तरी उपवर हो नाही. अहो, पारायण चाललंय, चला की जावाल. एका धंदा मांडलाय काल, टाळ कुटायचं आणि काय. हो, पारायण करते ती. ह्याचा जीव एवढाच राहिलेला असतो, एवढाच. आणि ते काय म्हणतंय? वा के. पोरांना वाटलं म्हातारपणी म्हातार वासुदेवा केशवा म्हणतंय. काय म्हणतंय? वा के वासुदेवा केशवा. पोरं बी मस्त श्रीमंत होती. त्यांनी 4 लाखाची एक लाखाची 4 इंजेक्शन 2 खुब्यात आणि 2 दंडात देऊन टाकली. चांगला जागा केला म्हाताऱ्याला. हो, म्हणले बाबा ते म्हणा की मग अशी म्हणत होता वा के वासुदेवा केशवा. थोबाड बंद करले का? वासुदेवा केशवा. वासरू किरसुनी खाते ते सांगत होतो. हाय का उपवरता? अहो, जळणात गेलं तरी उपवर होत नाही विठ्ठल. अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा भाग जरा मनाचा कान करून ऐका. अभंगाचं दुसरं चरण. देखिला माये देवांचा देव. आता आम्हाला देव माहितीये, पण देवांचा देव काय प्रकार आहे? हो, आम्हाला राम माहिती, आम्हाला कृष्ण माहिती, आम्हाला विठ्ठल माहिती, आम्हाला वासुदेव माहिती. हो, एवढंच काय, भाऊ काय, सटवाय, मरी आहे, ज्योतिबा, खंडोबा, बिरोबा, म्हसोबा सगळीच माहिती आहेत. ही देव आहेत, पण देवांचा देव प्राप्त करायचा. एक गोष्ट लक्षात ठेवा, किडा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत भगवंत तत्वच आहे. पण अर्जुना, देव होऊनी देवासी भजसी. खातो मी शपथ अर्जुना, तू मीच होसी. आम्ही देव आहोतच, पण देवांचा देव प्राप्त करायचा आहे. प्रभू रामचंद्र जर देव असते तर त्यांना सगुण रूप धारण करायची गरज नव्हती. वशिष्ठांना शरण जायची गरज नव्हती. भगवान श्रीकृष्ण जर देव होते तर त्यांना सांदीपणींना शरण जायची गरज नव्हती. ते देव होतेच, पण देवांचा देव प्राप्त करण्यासाठी म्हणून त्यांना अनुग्रह घ्यावा लागला. तो देवांचा देव. हो, व्यक्त हा व्यक्तच आहे, पण अव्यक्त कुठं व्यक्त झालाय? म्हणून संतांनी सुद्धा सांगितलं, ऐक शिष्य यथेची वर्म, स्वयं तूच आहेस ब्रह्म, याविषयी संदेह भ्रम ठेवू नको. पण या इथपर्यंत आपला अभ्यास नाही. आपण देव आहोतच, नाहीतर भ्रमात राहाल की महाराजांनी सांगितलंय आपणच देव आहे, मग कशाला परमार्थ करा. मग उद्या कोणेगावमध्ये देवांचा सुळसुळाट. कशाला परमार्थ कराले का आपणच देव आहे. आणि वर्ण आणखीन म्हणणार, जे जे भेटे भूत ते माणी जे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. जे जे भेटे भूत ते माणी जे भगवंत. काय म्हटलंय? जे जे भेटे भूत ते माणी जे भगवंत. माणी जे भगवंत आहे नाही म्हटलेलं आहे. तुम्ही शोधून बघा, कारण भगवंतांनी जितका फटकारा दिलेला आहे, तैसा हृदया माझी मी रामू, पण तो तसा हृदयामध्ये नाहीये. या देहात त्याला शोधायला जाऊ नका, तो या देहात नाही. हो,
तो या देहात नाही. तू या देहात त्याला मान. का मान माहितीये का? जी किंमत देवाला मिळते, ज्या उद्देशानं आपण देवाकडे पाहतो, त्याच उद्देशानं या जीवाकडे पाहू. आणि त्यामुळं काय होईल तर परस्परामध्ये प्रेम निर्माण होईल. भेद होणार नाहीत, भांडणं होणार नाहीत, तंटे होणार नाहीत. हो, म्हणून जे जे भेटे भूत ते ते माणी जे भगवंत. हो, नाहीतर काय मंडळी आहेत. एक जण काय झालं, जंगलामध्ये गेला, समोरनं वाघ आला. वाघाला बरोबर बघितल्याबरोबर यानं याला भीती वाटली. पण म्हणतो कसं, जगात सगळीकडं देव आहे, माझ्यात जसा देव आहे तसा वाघातही देव आहे, पण आता देवा काय. मग त्याला श्लोक पाठ होता, त्याने श्लोक म्हणायला सुरुवात केली. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वणारी अंजनी सुता रामदूता प्रबंधना. हो, वाघ बी माणसाळलेला होता, त्याला बी श्लोक पाठ होता. ह्याला बघून तो बी म्हणाला, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री. हो, अहो, वाघात जरी देव असला तरी दुरुनी वंदावे. त्याचा गुणधर्म आहे खाणं, तो खाणारच. तू कुठलाही श्लोक म्हण, तिकडं भीमरूपी म्हण, नाही तर रामरक्षा म्हण, कुठलाही श्लोक म्हण, तो सुट्टी देणार नाही. हो, एक जण काय झालं, एका ठिकाणी प्रवचन सुरू होतं. प्रवचनामध्ये गोड विषय रंगला होता. तुझ्यात देव आहे, माझ्यात देव आहे, चराचरात देव भरून उरलेला आहे. तेवढंच डोक्यात ठेवलं. हां, आणि तो प्रवचन सुटलं. त्या हॉलमधून बाहेर पडले. पळापळ सुरू झाली. अरे हत्ती पिसाळला, हत्ती पिसाळला, पळा पळा पळा, हत्ती पिसाळला. हो, हा म्हणाला, अरे माझ्यात देव आहे तसा हत्तीतही देव आहे, देव देवाला मारील का? म्हणून तसंच पुढं गेलं. बरं, हत्तीवर माहूत बसलाय, तो वरून बोंबलतोय की बाबा हत्ती पिसाळलाय, हो मारल. अरे हत्तीत देव आहे, माझ्यात देव आहे, देव देवाला मारील का? तसंच पुढं गेलं. बरं, हत्ती पिसाळलेला आहे, धरलं सोंडत, गर 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 फिरवलं आणि रक्कन खाली टाकलं. मेलं. ते मगाचं मेलं होतं, हे मेलं नाही. तसंच उठलं, इसकाटलेली हाडकं गोळा केली आणि जिथं प्रवचन सुरू होतं की नाही तिथं गेला. काय लेका महाराज, तुम्हीच म्हणताय चराचरात देव भरून उरलेला आहे, हां, मग हत्तीत देव आहे, तर मग हत्तीनं मला का मारलं? महाराज म्हणाले, हत्तीवर कोण बसला होता र? म्हणलं माहूत. त्याच्यात देव आहे का? तर त्याच्यात बी देव आहे. तर मग ते देव बुमलून सांगतो या की हत्ती पिसाळला, हत्ती पिसाळला. हां, त्या देवाचं ऐकलं नाहीस. तसा अजून एक आयुष्याचा दृष्टांत बघू. तत्पूर्वी हाताने टाळी, मुखाने भजन. ज्ञानोबरायांचा जो परमार्थ आहे तो इतका सोपा आणि इतका गोड आहे. त्यांनी या भगवंताला पाहताना विश्वरूपातच पाहिला. त्यांची भक्ती इतकी गोड आहे. तर आणि इतर ठिकाणी बघायला गेलो तर कोण सगुण श्रेष्ठ म्हणतं, कोण निर्गुण श्रेष्ठ म्हणतं, तर कोण निराकारालाच महत्त्व देतं. आमचा देव श्रेष्ठ, आमचा देव श्रेष्ठ असं प्रत्येकानं दुकान मांडलेलं आहे. हो, त्यात ज्ञानोबरायांचा परमार्थ इतका गोड आहे. त्यांनी भगवंताला पाहताना विश्वरूपातच पाहिला. आता विश्वात मके देवे, हो प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्माची केले. बघा, या भगवंताला पाहताना त्यानं विश्वरूपातच पाहिला. हो, अव्यक्त परमात्मा या जीवसृष्टीच्या रूपानं या पृथ्वी तलावर अवतरला. हो, अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्ही. आणि ते ओळखण्यासाठी कोण सांगितली? कोणती? बाप रखुमा देवीवरू खूण बाणली कैसी ज्ञानेश्वरा. ज्यांच्यामुळे मी आज इथं या व्यासपीठावर सेवा दिली आहे असे आमचे दीक्षित महाराज, त्यांच्याही चरणी सेवा समर्पित करते. गोड मृदंगावर ज्यांची साथ झाली ते आमचे संजय महाराज चिखलीकर, त्यांच्याही चरणी सेवा समर्पित करते.
हार्मोनियमवर ज्यांची गोड अशी साथ लाभली ते आमचे बाबा असतील, त्यांच्याही चरणी सेवा समर्पित करते. इथं आमचे योगेश दादा उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणी सेवा समर्पित करते. त्याचबरोबर सुंदर अशी ध्वनी व्यवस्था दादा तुमच्याही चरणी सेवा समर्पित करते. आणि गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था ज्ञानोबाराय श्री शिक्षण संस्था करंडी येथील ही आमची 2 मुलं, दोन्ही कीर्तनकार आहेत बरं का. हो, हा आदित्य आहे 8वीला आहे आणि हा आर्यन आहे इयत्ता 7वीला आहे. दोघेही कीर्तन करतात आणि ते आज या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांच्याही चरणी सेवा समर्पित करते. आमचे विणेकरी बाबा असतील त्यांच्याही चरणी सेवा समर्पित करते. त्याचबरोबर ज्यांनी हा सप्ताह सुरू केला असे आमचे प्रेरणास्थान असलेले अण्णा प्रतापराव शामराव पाटील यांच्याही चरणी सेवा समर्पित करते. आणि आत्ता जे चालवत आहेत ते आपले आप्पा ना, आप्पा, त्यांच्याही चरणी ही सेवा समर्पित करते. कोण राहिलं का? हो, यूट्यूब आपले जयघोष, हां जयघोष चॅनलवाले आपले, त्यांच्याही चरणी सेवा समर्पित करते. धन्यवाद. आणि कोण राहिलं? कोण राहिलं का? जाऊ द्याल ना मला इथून? किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले, तेत माझे उरले पायिकपण करविली तैसी केली कटकट वाकुडे का नीट देव जाणे विठ्ठल.